त्याच्या इकडे हा समोर आपल्याला अस्वल पाहायला मिळतोय. बघू शकता खूप जवळात आलेला आपल्या. बघू शकता मित्रांनो आपल्याला वाघ पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. बसला आहे एक या साईडला आहे आणि एक तिकडे आतमध्ये शेडमध्ये झोपलेला पाहायला मिळतोय आपल्याला वाघ. बघू शकता मित्रांनो आहे नाच. थोडं आता अजून आपण झूम करतोय. समोर बघू शकता मित्रांनो कळपाने आपल्याला हरण असेल किंवा जे चितळ वगैरे आहेत ना सगळे प्राणी एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हे दोन्ही बघू शकता तिकडे किती सारे पेंग्विन आपल्याला पाहायला मिळतात. छोटी छोटी पिल्लंसुद्धा आहेत त्यांच्यामध्ये. इकडे आपल्याला हे 2 माकाव पाहायला मिळतात आणि त्यांची साईजसुद्धा बघू शकता. फुल कलरफुल असे माकाव आपल्या इकडे पाहायला मिळतात. एकदम शांत अशी बसली आहे ही सुसर आणि साईजसुद्धा बघू शकता. खूप मोठी अशी आपल्याला पाहायला मिळते सुसर. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आज खूप दिवसांनंतर आपण आहे ना पुन्हा एकदा भायखळ्याला आलेलो आहोत. भायखळ्याला म्हणजे राणीच्या बाग इथे आलेलो आहेत. मागच्या वेळेससुद्धा आपण आलो होतो, म्हणजे जवळपास आपण 1-1.5 वर्षापूर्वी आलेलो. तर त्या व्हिडिओला ना आपल्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण राणी बाग टोटली पूर्ण एक्सप्लोअर दाखवली होती. म्हणजे वाघ असतील किंवा जे आपले पेंग्विन असतील किंवा मगर वगैरे सर्व आपण दाखवलं होतं. तर आता आपण पुन्हा आलो होतो, म्हणजे आपल्याला अजून आहेत ना कोणकोणते प्राणी किंवा जे पक्षी आहेत ना ते आपल्याला नव्याने पाहायला मिळणार आहेत ते आपण बघणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो समोर बघू शकता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचा हा गेट आहे आणि इकडे यायच्यासाठी ना समोर इकडे ना आपल्याला भायखळा रेल्वे स्टेशन आहे. 2 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला राणीबागी पाहायला मिळते. तर चला आपण इकडून आतमध्ये जाऊया. आतमध्ये आल्यानंतर आहे ना मित्रांनो आपल्या उजव्या साईडला ना इकडे तिकीट काउंटर पाहायला मिळतो आणि आपण आहे ना पटकन आता तिकीट काढून घेऊया. तर मित्रांनो समोर बघू शकता आपण तिकीट काढलेली आहे. लहान मुलांसाठी आहे ना 25 रुपये तिकीट आहे आणि म्हणजे 12 वर्षांखालील मुलांसाठी 25 रुपये आहे आणि त्याच्यावरील असेल ना तर 50 रुपये एकाची तिकीट होतं आणि फॅमिलीसाठी ना 100 रुपयांमध्ये आपल्याला तिकीट मिळते. तर आता आपण तिकीट घेतलेली आहे आणि समोर आहे आपण एंट्री गेट पाहायला मिळतो. चला आता आपण राणीच्या बागेच्या इकडे आतमध्ये जाणार आहोत. इकडून आतमध्ये आलेत ना मित्रांनो तर समोर आपल्याला ही पाटी पाहायला मिळते. म्हणजे बघू शकता हे सगळे प्राणी आहेत आपल्या स्क्रीनवर दिसणार आहे. सगळे या साईडला आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि आपण जाणार आहोत या साईडला आधी डाव्या बाजूला, कारण तिकडे ना आपल्याला हत्ती आणि वाघ वगैरे पाहायला मिळणार आहे. तर चला त्या साईडला पुढे आल्यानंतर बघू शकता मित्रांनो समोर आपल्याला एक डायरेक्शनवाली पाटी पाहायला मिळते आहे. म्हणजे या साईडला आहेत ना डाव्या बाजूला हत्ती, सिंह, लांडगा असे आपल्याला प्राणी पाहायला मिळणार आहेत. पण प्रत्येक ठिकाणी तसे नंबर वगैरे दिलेले आहेत. इकडे या पाटीवरती बघाल ना तर आपल्याला पेंग्विन आणि फूड कोर्टचा पाटी दाखवलेली आहे. तर सुरुवातीलाच आहे ना मित्रांनो आपण हत्ती पाहण्यासाठी जाणार होतो आणि हत्तीचा सेक्शन आहे ना आपण तिथे पोहोचलो. बंद होता, म्हणजेच आहे ना मागच्या वेळेस आलो ना त्यावेळेस आपल्याला हत्ती पाहायला मिळालं होतं. पण आता आहे ना काही कारणास्तव आपल्याला तिकडे हत्ती पाहायला मिळत नाही. कदाचित त्याला दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले असतील. त्याच्यामुळे आता ना पुढे आलो आपण आणि आपल्याला इकडे ना अस्वल पाहायला मिळणार आहे. तर आपण ती आता बघू. समोर बघू शकता मित्रांनो आपल्याला मोगली थीम पाहायला मिळते. म्हणजेच मोगली दाखवलेल्या दोन्ही साईडला असे प्राण्यांचे शिल्प पाहायला मिळतात आणि हा समोर बघू शकता अस्वल आहे आणि इकडे ना अस्वलाचे सर्व खाण्याचे आवडते पदार्थ कोणते आहेत, म्हणजे काय खातो त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि तिकडे समोर बघू शकता खूप जवळ असं आपल्याला अस्वल पाहायला मिळतो आहे. तिकडे समोर बघू शकता मित्रांनो अस्वलासाठी राहण्याची सोय केलेली आहे आणि त्याच्या इकडे हा समोर आपल्याला अस्वल पाहायला मिळतो आहे. बघू शकता खूप जवळात आलेलं आपल्या आणि मागच्या साईडला ना त्याची पिण्याची वगैरे सोय पाण्याची केलेली आहे. बघू शकता खूप जवळून आपल्याला अस्वल पाहायला मिळतो. अस्वल बघून झाल्यानंतर ना मित्रांनो आपण वाघाच्या सेक्शनच्या इकडे आलो आहोत आणि ना आपण पहिल्यांदा त्यांना वाघ एकदम जवळून बघणार आहोत, कारण वाघ आहे ना पुढ्यातच एकदम जवळ येऊन बसलेला आहे. समोर बघू शकता स्क्रीनवरती आता समोर बघू शकता मित्रांनो आपल्याला वाघ पाहायला मिळतो. स्क्रीनवरती बसला आहे एक या साईडला आहे आणि एक तिकडे आतमध्ये शेडमध्ये झोपलेला पाहायला मिळतो आपल्याला वाघ. बघू शकता आपण म्हणजे ना मागे आलो होतो ना त्यावेळेस आपल्याला तिकडं आतमध्ये शेडमध्येच पाहायला मिळालं होतं, पण आज आहे ना आपण जवळ पाहतो एकदम वाघ. बघू शकता राहाय ना मित्रांनो पूर्णपणे ना वाघाचं सेक्शन आहे आणि राणीबागेत आहे ना प्रत्येक प्राण्याची ना अशी खास काळजी घेतली जाते. म्हणजे बघू शकता प्रत्येक ठिकाणी अशी आपल्याला झाडांची सावली वगैरे पाहायला मिळते. तसेच इकडे बघू शकता प्रत्येक प्राण्याला ना असे पाण्याचे असे पाणवठे बनवलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि इकडे त्यांना बघू शकता झाडाच्या सावलीखाली ना वाघ शांतपणे असा आराम करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर मित्रांनो वाघ आहे ना एकदम जवळून आपण पाहिल्यानंतर आहे ना पुढे आल्यानंतर आपल्याला श्वानकुळातील आहेत ना हे आपल्याला कोल्हे पाहायला मिळतात. या साईडला इकडे आपल्याला कोल्ह्याचं सेक्शन आहे. तर आता बघूया आपण कोल्हा आपल्याला कुठे दिसतोय का. आतमध्ये इकडे बघू शकता खूप छान अशी त्याचीसुद्धा सोय केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे
छोटासा असा झोपडी टाईप दाखवलेला आहे किंवा जंगलामध्ये जसं थीम असतो ना तो आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. आणि समोर तिकडे ना बघू शकता झाडाखाली कोल्हा झोपलेला पाहायला मिळतो आहे. स्क्रीनवरती दिसतोय की नाही माहीत नाही, पण तिथे समोर बघू शकता. तर आपण झूम करून बघूया थोडा दिसतोय का. समोर बघू शकता तिकडे झोपलेल्या झाडांच्या खाली. तिकडे समोर झोपलेला कोल्हा आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर मित्रांनो आपण कोल्हा बघून झालेलो आहोत आणि आता आपण तरस म्हणजेच हायनास आणि बिबट्या आपण पाहणार आहोत. या साईडला त्या सेक्शनमध्ये आपण त्यांच्या चालणार आहोत. बघूया आपल्याला ते आता जवळून पाहायला मिळणार आहे. बघू शकता इकडे समोर पट्टेवाला तरस आहे आणि त्याच्याने इकडे आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला डिटेल पाहायला मिळते, म्हणजे प्राण्यांची माहिती आपल्याला थोडक्यात लिहिलेली पाहायला मिळते. आणि तिकडे समोर बघू शकता एक दगडाची अशी गुफा दाखवलेली आहे आणि त्याच्या इकडे आतमध्ये आपल्याला तो पट्टेवाला तरस आहे ना झोपलेला पाहायला मिळतो आहे. आपण जेव्हा पण येतो ना त्यावेळेस आहे ना तो पट्टेवाला तरस आहे ना असा कोपऱ्यामध्ये किंवा असा झोपलेलाच पाहायला मिळतो. बघू शकता मित्रांनो हायनाच तिकडच्या झोपडीमधून गुहेमधून आता तो या साईडला आला होता आणि खूप चपळ असा प्राणी आहे. तरसच्या बाजूचेच आहे ना सेक्शन म्हणजे ना आपल्याला बिबट्या पाहायला मिळतो. इकडे बघू शकता डिटेल दिलेली आहे आणि इकडे आतमध्ये बघू शकता. आता आपल्याला इकडे बिबट्या शोधायचा कुठे आहे तो मस्त बघू शकता. पाणी वगैरे असं दाखवलेलं म्हणजे नॅचरल टाईपचं आपल्याला सर्व पाहायला मिळतं. इकडे बघू शकता समोर तिकडे आपल्याला दोन आहेत ना मित्रांनो बिबट्या पाहायला मिळतात. झाडाच्या खाली असा सावलीमध्ये आराम करतात. आपण आलेलो आहेत ना ते दुपारचा टायमिंग आहे आणि गरमीमुळे ना प्राण्यांना खूप त्रास होते कदाचित, त्याच्यामुळे सगळे प्राणी आहेत ना आपल्याला झाडाच्या सावलीमध्येच आराम करताना पाहायला मिळतात. बिबट्या पाहून झाल्यानंतर आहे ना मित्रांनो आपण पानघोडा पाहण्यासाठी आलेलो आहोत आणि इकडे त्याची डिटेल समोर आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तिकडे समोर बघू शकता पाण्यामध्ये आपल्याला दोन पानघोडे पाहायला मिळतात. बघू शकता पाण्याच्या बाहेर तोंड काढलेलं आहे त्याने. थोडा आता अजून आपण झूम करतोय. तर इकडेच ना तो समोर दिसतो तो एक सेक्शन आणि या साईडला एक सेक्शन आहे. इकडे ना आपल्याला हिप्पो पाहायला मिळतो म्हणजे पानघोड्यात. आणि या साईडला ना इकडे आता माकड सेक्शन पाहायला मिळतं. इकडे बघू शकता पिंजऱ्यामध्ये आपण माकड पाहायला मिळतो आहे, शांत असा आराम करताना पाहायला मिळतो आहे. आणि इथे सुद्धा अजून एक बघू शकता माकडीने ना तिच्या छोट्याशा पिल्ल्याला असल्या मिट्टीमध्ये घेऊन आराम करताना पाहायला मिळते. इकडे बघू शकता समोर आपल्याला दोन पाहायला मिळतात माकड. पानघोडा आणि माकड आहेत ना ते दोन्ही आपण सेक्शन बघून झालेलो आहेत. आणि आता आपण आहेत ना चितळ म्हणजे चितळ आणि हरण असे या दोन्ही टाईपचे जे प्राणी आहेत ना ते बघायला आपण आलो. समोर बघू शकता मित्रांनो कळपाने आपल्याला ना हरण असेल किंवा जे चितळ वगैरे आहेत ना सगळे प्राणी एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात हे दोन्ही. आणि पाण्याची सुद्धा तितकीच उत्तम अशी सोय आपल्याला इकडे पाहायला मिळते बघू शकता. आणि तसेच ना पाठी आहेत ना बघू शकता शेडे दाखवलेले आणि तिकडे ना एक मोठ्या टाईपची हरण आपल्याला पाहायला मिळते. तसेच छोटी एकदम स्मॉलवाली सुद्धा पाहायला मिळते बघू शकता. आणि त्यांच्याकडे देखरेख करण्यासाठी सुद्धा बघू शकता खूप छान अशी सोय केलेली आपल्या इकडे पाहायला मिळते. राणीबागेत आहे ना मित्रांनो आपल्याला प्राण्यांसोबतच आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ना झाडं असतील फुलझाडं असतील ती सर्व पाहायला मिळतात. आणि समोर बघू शकता आपल्याला पूर्णपणे ना फुलझाडे पाहायला मिळतात म्हणजे गुलाबाची रोपटे लावलेली आहेत आणि त्यांच्यावरती छान अशी गुलाब आलेली पाहायला मिळतात. तसेच इकडे ना वेगवेगळ्या प्रकारची फळझाडेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे बघू शकता नारळ असेल सुपारी आंबा अशा सर्व प्रकारची फळझाडेसुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळतात. समोर बघू शकता कांकर गावांमध्ये आपल्याला सहजासहजी हा पाहायला मिळतो. राणीच्या बागेत आहे ना ठिकठिकाणी असायला ना आपल्याला मॅपद्वारे ना कोणते कोणते प्राणी आणि किंवा पक्षी कुठे आहेत ना ते पाहायला मिळतात. आणि इकडे आज खाली बघू शकता राणीच्या बागेतून बाहेर आलेला प्राणी. तर मित्रांनो ना चितळ आणि हरण वगैरे पाहून झाल्यानंतर आहे ना आपण राणीबागेतले आहेत ना वाघानंतरचं दुसरं आकर्षण असलेले पक्षी म्हणूनच नाही ना पेंग्विनला पाहिलं जातं. आणि आता ना आपण पेंग्विन पाहण्यासाठी जाणार आहोत. तर बघूया तिकडे किती गर्दी वगैरे असणार आहे का, कारण ना त्याचा ना एक सेपरेट सेक्शन आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे फुलाची AC वगैरे असते आणि ती पब्लिकसुद्धा तिकडेच चालली आहे. तर बघूया आपल्याला तो सुद्धा जवळून पाहायला मिळतो आहे. समोर बघू शकता आंबोल्ड पेंग्विन कक्ष आणि एका आता समोर इकडून आतमध्ये जाण्यासाठी मार्ग आहे. मयुरेश पेंग्विन कक्षासाठी आहे ना लाईन लागली इकडे आणि आपल्याला थोडं लांबूनच पाहायला मिळणार आहेत. आणि बघू शकता तिकडे खूप सारे आपल्याला इकडे पेंग्विन पाहायला मिळतात.
बघू शकता. आणि ना यांच्यासाठी ना इकडे फुल AC केलेली पाहायला मिळते, म्हणजे थंड वातावरणात राहणारे हे पक्षी आहेत. बघू शकता तिकडे किती सारे पेंग्विन आपल्याला पाहायला मिळतात. छोटी छोटी पिल्लंसुद्धा आहेत त्यांच्यामध्ये. आणि इकडे ना हा पूर्ण असावला ना त्यांना पाण्याची सुद्धा सोय केलेली आहे, म्हणजे बघू शकता पोहण्यासाठी वगैरे इकडे आपल्याला पाणी दाखवलेलं आहे. आणि हा बघू शकता पेंग्विन आता पाण्याजवळ आलेला आहे. पाण्यामध्ये उडी मारली तर खूप छान वाटेल. तर आपण आहे ना मित्रांनो पेंग्विन पाण्यात उतरण्याची वाट बघतोय, पण 2-3 मिनटं जास्त होऊन गेलेत, पण पेंग्विन काय पाण्यात उतरत नाही आहेत. पेंग्विन बघून झाल्यानंतर ना मित्रांनो आपण डाव्या साईडला आलेलो आहोत. आणि इकडे आहेत ना बघू शकता पक्ष्यांच्या नंदनवन, म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचे पक्षी एकाच ठिकाणी या साईडला पाहायला मिळणार आहेत. आणि इकडे ना बघू शकता लहान मुलांसाठी एकदम खेळण्यासाठी गार्डनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता आपण इकडे आहेत ना पक्षी बघायला जाणार आहोत. सुरुवातीलाच आहे तिकडे ना पिंजऱ्यामध्ये ना आपल्याला धनेश पक्षी म्हणजेच हॉर्नबिल पाहायला मिळणार आहे. समोर बघू शकता तिकडे बसलेला आहे. त्या साईडला एक इकडे समोर या साईडला सुद्धा बघू शकता. चोच बघायला नाही पक्षाची खूप वेगळ्या प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. समोर तिकडे बघू शकता मित्रांनो लाकडापासून आहेत ना पोपटांसाठी बनवलेले पिंजरे आपल्याला पाहायला मिळतात. मध्ये ना मित्रांनो आपल्याला मकाव पाहायला मिळणार आहेत. तर आता बघूया कुठे बसल्या. समोर बघू शकता खूप सारे इकडे मकाव आपल्याला पाहायला मिळतात. हा बघा अजून एक जवळ आला आहे. बघू शकता साईज आणि ना कलरफुल असं आपल्याला पाहायला मिळतात मकाव. बघू शकता इकडे आपल्याला 2 मकाव पाहायला मिळतात आणि त्यांची साईजसुद्धा बघू शकता. फुल कलरफुल असे मकाव आपल्या इकडे पाहायला मिळतात. पुढे इकडे बघू शकता मित्र ग्रे कलरमध्ये सुद्धा एक मकाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. बघू शकता याची साईज थोडी छोटी आहे आणि शेपूट बघत ना शेपटीसाठी ना लाल कलरचा पंखांवरती कलर पाहायला मिळतो आहे. या साईडला सुद्धा हा एक आहे बघू शकता. पुढे इकडे ना या सेक्शनमध्ये मित्रांनो आपल्याला लवबर्ड पाहायला मिळतात. बघू शकता खूप सारे आहेत आणि इकडे जाळीवरती सुद्धा लटकलेले आपल्याला पाहायला मिळतात. लवबर्ड आणि मकाव पाहून झालेले आहेत मित्रांनो. आणि आता आपण कासव सेक्शन आहेत ना तिकडे आलेलो आहोत. आणि इकडे बघू शकतो समोर खूप सारे कासव आहेत ना पाहायला मिळतात त्या टँकमध्ये. इकडे सुद्धा बघू शकतो 2 इकडे कासव बाहेरच आहेत. समोर इकडे आहेत ना मित्रांनो आपल्याला भारतीय कासव पाहायला मिळतात, म्हणजे आपल्या इकडे ना पाहायला मिळतात तेव्हा कासव पाहायला मिळतात. बघू शकता इकडे कासव. तर तिकडे सुरुवातीला ना मित्रांनो आपण पाण्यामधले कासव पाहिले होते आणि आता इकडे आहेत ना आपण जमिनीवरती चालणारे वगैरे कासव पाहणार आहोत. बघू शकता इकडे कासव बघून झाल्यानंतर ना मित्रांनो आपण आहे ना आता मगर आणि ना सुसर या दोन्ही पाहायला जाणार आहोत. तर त्यासुद्धा बघूया आपण जे जवळ वगैरे अशा आले. समोर तिकडे ती बघू शकता मित्रांनो सुसर आहे ती पाण्यामध्ये आहे. आणि एक इकडे खालच्या साईडला आली आहे ती सुद्धा आपण लवकर आपण बघायला जाऊया खालून, म्हणजे पाण्यामध्ये उतरली आहे ती कशी. समोर बघू शकतो मित्रांनो सुसर आहे आणि आपल्याला ना एकदम जवळ आले फर्स्ट टाईम आले आहे. एक तिकडे मगाशी बोललो होतो ना ती बघू शकता त्या साईडला पाण्यातून दिसते आहे. आणि इकडे सुद्धा ही मोठीवाली सुसर बघू शकता एकदम शांत अशी बसली आहे ही सुसर. आणि साईज सुद्धा बघू शकता खूप मोठी अशी आपल्याला पाहायला मिळते सुसर. दात बघू शकता मित्रांनो एकदम फनी सारखे एकदम आपल्याला शार्प दात पाहायला मिळतात. मगर आणि सुसर पाहून झाल्यानंतर ना मित्रांनो आपण एक्वा बर्ड म्हणजेच पाण्यातील पक्षी पाहण्यासाठी आलेलो आहोत. इकडे बघू शकता आपल्याला सर्व प्रकारचे पक्षी आहेत, म्हणजे बघू शकता पानकोळी आहेत आणि त्यात ना प्राण्यांच्या चोचींचा जो आकार आहे ना तो कशा प्रकारे वापर करतात ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. बघू शकता. तर आता ना मित्रांनो आपण पक्षी तिकडे आतमध्ये बघायला आलो आहेत आणि बघू शकता झाडाच्या इकडे सुकलेला असा कोट दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती खूप सारे पक्षी पाहायला मिळतात. आणि इकडे वरती बघायला ना तर अशी खूप सारी मोठी अशी ना नेट लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना सर्व हे पक्षी आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आणि बघू शकता खालीसुद्धा असे म्हणजे ना नॅचरल टाईप दाखवलेलं आहे, म्हणजे बघू शकता तिकडे समोर धबधबा दाखवलेला आहे, पाणवठे दाखवलेले आहेत, म्हणजे जे निसर्गामध्ये ज्या गोष्टी असतात तशाच आपल्या इकडे राणीच्या बागेमध्ये पक्ष्यांसाठी खास इकडे पाहायला मिळतात. समोर तिकडे तो बघताय ना मित्रांनो व्हाईटमध्ये सारस पक्षी आहे आणि त्याची साईजसुद्धा बघू शकता किती मोठी आहे.
आणि इकडे समोर आहेत ना वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ना बगळे पाहायला मिळतात. बघू शकता व्हाईट कलरमध्ये आहेत आणि इकडे आहेत ना हे ग्रे कलर आणि व्हाईट मिक्समध्ये आपल्याला सुद्धा पाहायला मिळतात. आणि हे विशेष म्हणजे ना या पक्ष्यांच्या इकडे आहेत ना आपले झाडं आहेत ना त्याच्यावरती त्यांची आहेत ना घरटीसुद्धा पाहायला मिळतात. पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे मी. इकडे बघू शकता सर्व पक्षी झाडावरती बसलेले आहेत. त्यांच्यासोबत तिकडे समोर बघता घरटंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. समोर आता इकडे बघता आपण मित्रांनो मुंगूस पाहायला मिळतात. 2 आहेत बघू शकता. तिकडे गेला एक हा समोर आहे इकडे. मित्रांनो ना आपण राणीबागमधले ना प्राणी असतील पक्षी असतील सर्व काही पाहून झालेलं आहेत. सुरुवातीला आपण आहे ना एंटर केलं त्याविषयी ना आपण पाठीवरती बघितलं होतं आपल्याला हत्ती पाहायला मिळेल. पण आहे ना हत्ती म्हणजे आपण लास्ट टाईम आलो होतो त्यावेळेस होता, पण यावेळेस आहे ना हत्ती दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हत्ती पाहायला मिळालं नाही. पण आहे ना या व्हिडिओमध्ये आपण आहे ना फर्स्ट टाईम आहे ना अस्वल असेल किंवा वाघ असेल आणि मगर आहेत ना ते एकदम क्लोजमध्ये आपण दाखवले आहेत, म्हणजे जवळून एकदम आपण पाहिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे ना आपण पेंग्विन सेक्शनमध्ये गेलो तिकडे सुद्धा आहेत ना आपल्याला जवळपास 20 ते 25 पेंग्विन पाहायला मिळाले. सोबतच त्यांची पिल्लंसुद्धा आपण पाहिलेली आहेत. आणि इतर जे पक्षी वगैरे होते ना ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. आणि या राणीबागच्या येण्याचं टायमिंग म्हणजे ना सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही राणीबागचा टायमिंग आहे. आणि आता ना हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार होतो. व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.